नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. पुण्यातले उद्योगपती BVG ग्रुपचे हनुमंत गायकवाड त्यांच्या बंगल्यात एकदा मी जेवायला गेलो. बंगला देखणा आहे. अविनाश भोसले, गायकवाड हे शेजारी शेजारीच राहतात आणि अर्थातच भव्य दिव्य अतिशय देखणा असा गायकवाडांचा बंगला. पण त्या बंगल्यामध्ये त्यांनी अगदी बंगल्याच्या आवारातच गायींचा गोठा उभा केला आहे. त्या गोठ्यातला जो सुगंध असतो किंवा जो एक प्रकारचा सुवास असतो तर तो त्या बंगल्यामध्ये अगदी खोल्यांमध्ये किचनमध्ये सगळीकडे तो दरवळत असतो. आणि गायकवाडांनी मला त्या गोठ्याचं महत्त्व विशद केलं. गायकवाडांचा जसा गायींचा गोठा आहे तसा त्यांच्या फार्म हाऊसवर म्हशींचा पण कळप आहे. या म्हशींच्या कळपामध्ये त्यांनी एक रेडा सोडला होता. त्यामुळे दरवर्षी लागोपाठ म्हशींना दिवस जायचे आणि त्या पिल्लाला जन्म द्यायच्या. त्या रेड्याची मजा होती. कालांतरानं रेडा म्हातारा झाला म्हणून गायकवाडांनी नवीन तगडा रेडा तिथे आणला. आता तो जो तगडा रेडा आहे तो त्याची जी भूमिका होती की त्याच्यावर जी जबाबदारी होती तो निभवायला लागला. पण तो हे सारं करत असताना त्याच्या लक्षात आलं की हा म्हातारा रेडा पण रोमांस करण्याचा प्रयत्न करतो आहे, इतर म्हशींशी लगट कटतो आहे. पण म्हशी नाखुश आहेत, नाक मुरडून त्या बाजूला होत आहेत. शेवटी हा तगडा रेडा त्या म्हाताऱ्याला म्हणाला की तू हे कशासाठी करतोय, आता आराम कर. तर तो म्हणाला या म्हशी खुश व्हाव्यात किंवा माझी शारीरिक भूक भागावी म्हणून मी हे करत नाही, तर मी रेडा आहे हे तुझ्या लक्षात राहावं असावं म्हणून माझा हा चाळा सुरू असतो, नाहीतर एक दिवस तू मलाही सोडणार नाही. मित्रांनो, आपल्या या राज्यातल्या राजकारणाचं नेमकं तेच झालं आहे की विरोधक, मग ते शरद पवार असेल किंवा आत्ता अलीकडे उद्धवराज एकत्र आले, हे सारे विरोधक निष्प्रभ आहेत त्या म्हाताऱ्या रेड्यासारखे. पण आपलं अस्तित्व फडणवीसांना, जनतेला जाणवत राहावं त्यासाठी त्या म्हाताऱ्या रेड्यासारखा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असतो. आता या फडणवीसांच्या बाबतीमध्ये आणखी एक विस्तारानं काही मला सांगायचं आहे की वास्तविक भागवत आणि मोदी या दोघांमध्ये एकाच व्यक्तीवरून वाद होता. अगदी हल्लेलीपर्यंत तो वाद होता, गैरसमज होते. म्हणजे हे अगदी उघड आहे किंवा लपून राहिलेलं नाही की भागवतांच्या मनात किंवा संघाच्या मनामध्ये नितीन गडकरी पंतप्रधान व्हावेत, त्यांच्या ते मनात होतं. पण ते जुळून आलं नाही आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पण अगदी हल्लीपर्यंत संघाची ती भूमिका बदलली नव्हती. पण आता संघाच्या देखील विशेषतः भागवतांच्या किंवा जे संघाचे प्रमुख पदाधिकारी आहेत त्या साऱ्यांच्या लक्षात आलं आहे की गडकरींचा चेहरा आणि मुखवटा फार वेगळा आहे. विशेषतः या इथॉनेल प्रकरणावरून ते जास्त उजेडात आले. म्हणजे कुठलासा ब्राझील देशाचा संदर्भ त्यांनी घेतला आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल जर मिक्स केलं तर आपल्या देशातल्या पेट्रोलच्या किमती 20% कमी होतील हा दावा त्यांचा होता. आणि त्यातून त्यांनी तो प्रयोग राबवला, केंद्राची संमती मिळवली. पण लोकांच्या फार उशिरा लक्षात आलं की याच गडकरींनी आपल्या मुलांच्या जी एक कंपनी आहे ज्याचा फार तर 10-12 कोटींचा उलाढाल होती, त्या कंपनीला त्यांनी हे सगळं इथेनॉल विकत घ्यायला लावलं आणि पेट्रोल पंपला किंवा पेट्रोल कंपन्यांना ते वितरित करण्यात आलं, ज्यातून अगदी अल्पावधीमध्ये या कंपनीचा कारभार जवळपास 500 कोटी रुपयांचा झाला. मोदी किंवा शहा अगदी सुरुवातीपासून गडकरींच्या बाबतीमध्ये ते फार मोठे आहेत. पण मी तर अगदी 1995 पासून अनेकांशी वाद घातले.
जो तो मला सांगायचा की गडकरी फार वेगळे आहेत, पण मला ते नेमकं काय करतात, त्यांची काय भूमिका आहे, त्यांच्या सभोवतालचे काय करत आहेत, ते कशा पद्धतीचे दलालांना मोठं करतात, कुठले बदमाश कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या सभोवताली आहेत आणि ते त्यांचे कसे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभार्थी आहेत, हे सारं मला ठाऊक असल्यामुळे मी कधीही गडकरींच्या बाबतीमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, त्यांच्या आदर्शांच्या बाबतीमध्ये ओढली नाही, कारण मला नेमकी वस्तुस्थिती माहीत होती. आणि आता बरं झालं की संघाच्याही ते लक्षात आलं. त्यामुळे आता गडकरींचं नाव मागे पडलं आहे. अर्थात नरेंद्र मोदींचं दुःख हे आहे किंवा त्यांना जी चिंता नेमकी भेडसावते आहे, ती चिंता त्यांनी, मला असं वाटतं की विशेषतः भागवतांना पटवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत की मला नक्कीच निवृत्त व्हायचं आहे. वय असं आहे की ते मला निवृत्तीकडे जायला भाग पाडेल, पण माझ्यानंतर किमान माझ्या तोडीचा, माझ्यापेक्षा भलेही वरचढ नसेल पण किमान माझ्या तोडीचा नेता असा असावा की त्यानंच नेमकं आपल्या या देशाचं नेतृत्व करावं, पंतप्रधान व्हावं. आणि त्या दृष्टीनं मोदींच्या मनामध्ये नक्कीच काही नेते आहेत. म्हणजे विशेषतः अर्थातच अमित शहा, कारण त्यांचं वय मला असं वाटतं 60च्या आसपास असावं. त्यानंतर अलीकडे त्यांनी शिवराज सिंग चौहानांना खूप जवळ घेतलं आहे, त्यांच्यावर ते जबाबदारी टाकत आहेत, किंवा शिवराज सिंह चौहानांचा फेस नेमका भारतीयांना आवडेल त्या पद्धतीनं फोकस केला जात आहे. त्यानंतर नाही म्हणायला त्यांच्या मनामध्ये योगी आदित्यनाथ देखील आहेत, पण आदित्यनाथ आणि मोदी शहा यांच्या आपापसात कधीतरी अमुक एखाद्या मुद्द्यावरून मतभेद झाले आहेत. त्यामुळे त्यांना तेवढी ती संमती आदित्यनाथ यांच्या नावाला नाही. पण मी तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस मोदींच्या मनात अगदी हृदयापर्यंत आहेत. त्यामुळे या दिवसामध्ये मी वारंवार विशेषतः एकनाथ शिंदे यांना सांगतो आहे, कारण इतर सारे त्यांच्या पक्षातले शांत आहेत. म्हणजे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे वगळता किंवा भारतीय जनता पक्षामध्ये पण काही तुरळक नेते आहेत, पण त्यांची ताकद फारच कमी आहे. किंबहुना त्यांची व्यसनं आणि त्यांची एकंदर पैसे खाण्याची पद्धत, त्यांची विकृती, त्यामुळे ते फडणवीसांच्या आसपास देखील फिरकू शकत नाही. त्या साऱ्यांचा, त्या पद्धतीच्या 4-2 नेत्यांचा अगदी खडसे झालेला आहे. फक्त खडसेंना हाकलून दिलं गेलं, ते अद्याप पक्षामध्ये आहेत, एवढाच काय तो फरक. पण अगदी उघड किंवा फार प्रखर विरोध उगाचच या दिवसामध्ये एकनाथ शिंदे करत आहेत. त्यातून फार काही चांगलं साध्य केलं जाईल असं होत नाही. म्हणजे काँग्रेसमध्ये ते चालायचं की जेव्हा केव्हा काँग्रेसमध्ये या राज्यामध्ये शरद पवारांना विरोध करणारा, तिकडे दिल्लीतले श्रेष्ठी त्याला सर्वात प्रबळ मानायचे. त्यामुळे शरद पवारांना विरोध करणारे अनेक मान्यवर नेते त्यांचे लाडके होते. त्यात विलासराव देशमुखांसारखे आघाडीवर होते. पण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये हा प्रयोग चालणारा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की वास्तविक ज्या व्यक्तीचा पाठिंबा अगदी मनापासून एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असायला हवा, ते अर्थातच फडणवीस. त्यामुळे एकनाथ शिंदे हे विशेषतः अलीकडच्या काही दिवसांपासून अनेकदा थोडंसं अघळपघळ किंवा विरोधात बोलताना दिसत आहेत. त्यांची कृती देखील भेडसावणारी असते. विशेषतः जरांगेंचं आरक्षण विरोधी आंदोलन जेव्हा होतं तेव्हा
बालाजी खदगावकर किंवा बाजीराव चव्हाणांसारखे किंवा त्या नव्या मुंबई महापालिकेमध्ये 2 अभियंते आहेत की त्यांना शिंदेंच्या गुडबुकमधलं मानलं जातं, या पद्धतीचे अधिकारी अगदी उघड त्या आंदोलनाला रसद पुरवत होते, मदत करत होते. जरांगेनंतर त्या आंदोलनामध्ये सर्वाधिक महत्त्व बाजीराव चव्हाणांना होतं आणि तो बाजीराव चव्हाण स्वतःला प्रति एकनाथ शिंदे समजतो. फक्त मला राहून राहून आजही आश्चर्य वाटतं की गणेश नायकांच्या हातून एक चूक का घडते आहे. म्हणजे गणेश नायकांचे OSD बाळासाहेब राजळे आहेत. हे बाळासाहेब राजळे बालाजी खदगावकर किंवा बाजीराव चव्हाण किंवा ते इंजिनियर्स पद्धतीनं या आंदोलनाचं नेतृत्व करताना किंवा त्यांना रसद पुरवताना, त्यांची व्यवस्था करताना, पैसे एकत्र करून ते डिस्ट्रीब्यूट करताना अगदी उघड भूमिका ते घेत होते. आणि आजही ते आंदोलन संपल्यानंतर राजळे मात्र गणेश नायकांकडे कायम आहेत, त्याचं राहून राहून आश्चर्य वाटते. असो, तर आपला विषय फार वेगळा आहे. शिंदे यांनी स्वतःचं राजकीय नुकसान करवून घेऊ नये. त्यांनी उगाचच फडणवीसांच्या बाबतीमध्ये नकारात्मक भूमिका घेता कामा नये असं मला वारंवार वाटत राहतं. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये नेमका कुठला फरक आहे त्यावर भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानं मला फार सुंदर मुद्दा सांगितला. त्यांनी असं सांगितलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद प्रचंड वाढवली, पण भारतीय जनता पक्ष आणि त्याचे जे सर्वसमावेशक नेते होते त्यांना त्यांनी कधीच वाढवलं नाही. तर त्यांना म्हणजे मोदी शहा या दोघांना जो भारतीय जनता पक्ष, जी भाजप अपेक्षित होती ती त्यांनी तिथे मोठी केली. आणि आश्चर्य म्हणजे याच मोदी शहांनी त्या संपूर्ण गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पद्धतीचे किंवा संघाचे जे इतर घटक भागीदार आहेत किंवा घटक जोडीदार आहेत त्या साऱ्यांचं महत्त्व त्यांनी पूर्णतः संपवून टाकलं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी प्रवीण तोगडिया यांचं आणि त्यांच्या विश्व हिंदू परिषदेचं अनन्यसाधारण महत्त्व होतं. पण आता तोगडिया नाव कोणाला आठवत देखील नाही. तेच नेमकं मनमोहन वैद्य यांच्या बाबतीत घडलं. म्हणजे मनमोहन यांनी प्रांतप्रचारक म्हणून किंवा गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी संघ वाढवला, घडवला, मोठा केला, पण मोदी आणि शहा यांनी बघता बघता मनमोहन वैद्य आणि संघाचं देखील तिथे महत्त्व कमी करून टाकलं. अर्थात मोदी यांना आता ती चूक उमगली आहे. पण 2024 नंतर जेव्हा मोदी कमकुवत झाले, त्यांचे जेमतेम 240 खासदार निवडून आले, त्यांची ताकद कमी पडली, तेव्हा त्यांना नेमक्या केलेल्या चुकांची जाणीव झाली. पण चुकांची जाणीव होणं आणि त्यात बदल करून घेणं यात फार मोठा फरक असतो. मोदी स्वतःमध्ये तो बदल करून घेत आहेत आणि तेच नेमकं कौतुकास्पद आहे. मोदी आणि फडणवीस या दोघांमध्ये फरक असा की फडणवीसांनी आपल्या या राज्यामध्ये अफाट भारतीय जनता पक्ष वाढवून ठेवला, ज्याला तोड नाही. त्यांनी नवीन 2 घटक पक्ष निर्माण केले, अर्थातच शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी. दे आर पार्ट अँड पार्सल ऑफ RSS. मी तुम्हाला नेहमीच सांगत आलो. किंबहुना जे संघाशी संलग्न विश्व हिंदू परिषदेसारखे घटक भाग आहेत त्यांचं कुठेही फडणवीसांनी महत्त्व कमी केलं नाही. हा नेमका मोदी आणि फडणवीसांमधला फरक.
आणि फडणवीसांचं हेच बेरजेचं राजकारण शरद पवारांना मारक ठरलं. पवार केवळ आपल्या माणसांचा, आपल्याच गुंड पद्धतीच्या नेत्यांचा, भ्रष्टाचारी नेत्यांचा आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा, फार तर थोडाफार उत्तर महाराष्ट्राचा विचार करायचे. त्या पलीकडे ते कधी गेलेच नाही. फडणवीस मात्र विदर्भ असो, मराठवाडा असो, कोकण असो, ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त आणि फक्त फडणवीस आहेत. कारण ते हा महाराष्ट्र हे राज्य आमूलाग्र बदलण्याच्या तयारीला लागले आहेत आणि ते दृष्टिक्षेपात दिसत आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 2024 पूर्वी भारतीय जनता पक्ष आणि संघाचे धुरा वाहणारे अनेक दिग्गज आपल्या या भारतात होते. त्यांचं महत्त्व एकाकी कमी करण्यात आलं. ते सारे कसे महत्त्वाचे हे शिष्य या नात्यानं फडणवीसांनी गुरु मोदींना समजावून सांगितलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे बाजूला पडले होते, ज्यांचं महत्त्व कमी करण्यात आलं होतं, ते सारे आता पुन्हा पुढल्या काही महिन्यामध्ये तुम्हाला मुख्य प्रवाहात आलेले दिसतील. त्यातले अर्थातच सुनील देवधर आहेत, संजय जोशी आहेत, प्रकाश जावडेकर आहेत, प्रवीण तोगडिया, मनमोहन वैद्य. तर या पद्धतीची जी नामावली होती, जी बाजूला काहीशी ज्यांचं महत्त्व संपलं होतं, ते पुन्हा एकदा मोदी, फडणवीस, शहा, भारतीय जनता पक्ष, संघ या साऱ्यांच्या मुख्य प्रवाहात येऊन पुन्हा एकदा जोमानं कामाला लागली असेल. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.